कमरेच्या मणक्यामध्ये नस दबल्यानंतर आम्ही पेशंटला जेव्हा ऑपरेशन सांगतो आणि काही वेळा कमरेच्या मणक्यामध्ये इन्स्टॅबिलिटी असते, म्हणजे वरचा मणका खालच्या मणक्यावर सरकलेला असतो, त्याला मी इन्स्टॅबिलिटी म्हणतो, आणि त्याच्यामुळे नस दबते आणि त्याच्यामुळे पायात दुखतं आणि कमरेत दुखतं. जेव्हा आम्ही रुग्णांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुमचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्या ऑपरेशनमध्ये स्क्रू टाकायला लागतील, स्पेसिफिकली जेव्हा पेशंट अगोदर ऑपरेशनला तयार असतात आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की मणका हालतोय आणि त्याचे स्क्रू टाकायला लागतील, तेव्हा पेशंट म्हणतात की मला स्क्रू नको, स्क्रू टाकल्यानंतर नसेला धक्का लागेल का, मग मला चालता येईल का, स्क्रूने मला काही डॅमेज होईल का, ते स्क्रू नंतर भविष्यात काढायला लागतात का, किंवा मग मला स्क्रू टाकल्यानंतर MRI पुन्हा करता येईल का. स्क्रूमुळे जी भीती असते लोकांना ती कशी कमी करता येईल हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू. माझ्यासोबत आहेत मॅडम, ज्यांचं ऑपरेशन आम्ही 2 आठवड्यापूर्वी केलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा अनुभव. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुमचं नाव काय आणि वय किती आहे? रत्ना कुलकर्णी, 72 वय माझं. बरोबर. तुम्हाला काय काय त्रास होता? माझं कंबर दुखायची, मांड्या दुखायच्या, गुडघा आणि खाली पाय. बरोबर. असं किती दिवसापासून होतं? 5 वर्ष झाली. बरं बरं. एवढ्या दिवसात तुम्ही काय काय उपचार घेतले? आम्ही बंगलोरला गेलो, जोधपूरला गेलो, अहमदाबादला गेलो, बडोद्याला गेलो. बरं बरं. 3 ठिकाणी गेलो. हे मला आत्ता कळतंय एवढे. बरोबर बरोबर. बरं. कंबर आणि पाय दोन्ही दुखायचं? हो. आणि तुम्हाला शुगर बीपी मध्ये शुगर पण आहे आणि बीपी पण? ते पण 5 वर्ष झाले आहे. शुगरच्या गोळ्या आणि बीपीच्या गोळ्या? हो आहेत. 5 वर्षापासून आहे. बरोबर आहे. जेव्हा आम्ही काकूंचा MRI आणि एक्सरे करून घेतला, त्याच्यामध्ये कळालं की उजव्या पायाची नस 4था 5वा मणका आणि 5वा मणका माकडाड याच्यात दबलेली. फक्त नस दबलेली नव्हती, तर त्यांचा एक मणका दुसऱ्या मणक्यावर सरकलेला होता, त्याला आम्ही लिस्टेसिस असं म्हणतो. मग त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं की याच्यात स्क्रू टाकायला लागतील, अदरवाईज आम्ही फक्त नस मोकळी केली तर ते मणके हलायचे थांबत नाही आणि बॅक पेन तसाच राहतो किंवा नस पुन्हा दबते. तर काकूंचं ऑपरेशन करून आम्ही 15 दिवस झाले. तुमचा काय अनुभव आहे? काही त्रास झाला नाही, एकदम हलकं हलकं वाटतं. आता किती चालून किती नाही असं होऊन जातं. बरं बरं. आणि आता किती चालता येतं? आता घरात खूप फेऱ्या मारते मी इकडून तिकडे. बरं बरं बरं. ओके. ज्या पेशंटला आम्ही असं ऑपरेशन सांगतो स्क्रू टाकायचं, त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? लवकर करा ऑपरेशन. म्हणजे आम्हाला हे सांगायचं की हे जे ऑपरेशन आहे हे सेफ आहे. ताईंच्या म्हणजे रत्ना कुलकर्णी मॅडमच्या ह्या मुलगी आहेत. नमस्ते. नमस्कार. तर कन्सल्टेशनच्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याकडे येतच होता. बरोबर. आणि आय नो की तुम्हाला पण भीती होतीच की ऑपरेशन कसं होईल. खरं खरं. हो. तर तुमचा ओव्हरऑल अनुभव काय होता? आणि जेव्हा आम्ही सांगितलं तुम्हाला की सर्जरी लागेल आणि स्क्रू टाकायला लागतील, किंवा मी जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही माझ्याकडे आला तेव्हा तुमचा काय अनुभव होता आणि हाऊ डू यू फील ॲज अ रिलेटिव्ह? हां, माझ्या आईचा त्रास साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी जुना आहे. सगळेजण ऑपरेशनला घाबरतात, त्याप्रमाणे आम्ही पण ऑपरेशनला घाबरलो की आता ऑपरेशन नको, म्हणून आम्ही वेगवेगळे उपचार केले. कधी नॅचरोपॅथीला जा, कुठे आश्रमात जा, काहीतरी ट्रीटमेंट घे, जे नॅचरल जे मेडिकेशन असतात त्याच्यावर. परंतु तिला काहीही उपयोग नव्हता. एक दिवस तीच वैतागून म्हणाली की आता बस झालं, मला कुठलंही नको आहे, मला आता सरळ ऑपरेशन करायचं. तिची मनाची तयारी म्हटल्यानंतर मग आम्ही सगळ्या ऑर्थोपेडिक्सला भेटलो. आता ऑर्थोपेडिकला भेटणं आणि त्यांचा सल्ला ऐकून त्याच्यावर विचार करणं याच्यामध्ये आमचा 1 महिना गेला. त्याच्यातही आम्हाला जे जे आम्हाला चांगले वाटत गेले त्यातलं आम्ही चूज करत गेलो. सगळ्यात शेवटी आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही ज्या प्रकारे माझ्या आईला प्रश्न विचारले आणि परफेक्ट टू द पॉईंट विचारले की कुठे दुखतं आहे, काय दुखतं आहे, जनरली असे प्रश्न कोणी आम्हाला विचारले नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला कन्व्हिन्स केलं किंवा एक्सप्लेन केलं की कसं आपण करू शकतो, त्याप्रमाणे आम्ही ठरवलं की तुमच्यासोबत जायचं. पण तुमच्यासोबत जाताना पण एक विचार केला की तुमचं वय कमी आहे, अनुभव कमी आहे आणि काकूंचं वय जास्त त्याच्यामुळे थोडासा आम्ही तोही विचार केला. पण शेवटी माझ्या मुलावरनं पण असं म्हणजे जे टेक्नॉलॉजीमध्ये खूप एक्सपर्ट असतात, जे कमी वयाचे, हा विचार करून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि बियॉन्ड अवर इमॅजिनेशन आईचं ऑपरेशन खूप खूप सोपं आणि सहज गेलं. म्हणजे आम्हाला कुठेही कॉम्प्लिकेशन आले नाही, काही नाही. आणि मुख्यतः आईच्या चेहऱ्यावरची वेदना जी होती ती दुसऱ्याच दिवशी कमी झाली. 3ऱ्या दिवशी आई चालायला लागली आणि 5व्या दिवशी आई स्वतःच्या पायाने आपल्या घरी आली. हा आनंद अगदी द्विगुणित करणारा होता. तर मी डॉक्टरांना खूप थँक्यू म्हणते की त्यांनी आमचं आयुष्य खूप खूप सहज आणि सुलभ केलं आणि माझ्या आईची वेदना घालवली. मी असा सल्ला देते की अशी जे स्टेज असते तेव्हा ऑपरेशनचा आपण पटकन निर्णय घेतला पाहिजे. जेवढं वय कमी तेवढं रिकव्हरी वेळ जास्त होतो, पटकन रिकवर होतो. त्यामुळे
ऑपरेशनला घाबरू नका आणि डॉक्टरांकडे येणार, तुम्ही अगदी सक्सेसफुल व्हाल, एवढंच मी म्हणते. थँक्यू फॉर युअर ग्रेटफुलनेस अँड दॅट इज द एनर्जी विच कीप अस गोइंग फॉरवर्ड. खरंय ट्रीटिंग मोर अँड मोर पेशंट्स. खरंय. थँक्यू. मी जसं सांगितलं की मणक्याच्या काही शस्त्रक्रियेमध्ये स्क्रू हे कंपल्सरी टाकावेच लागतात. जर ते टाकले नाही तर ती सर्जरी सक्सेसफुल होत नाही. जेव्हा सरकलेला मणका असतो तेव्हा त्याला तो पुन्हा सरकू नये आणि जाग्यावरच राहावा आणि त्याच्यामुळे नस पुन्हा दबू नये या गोष्टीसाठी जेव्हा स्क्रू टाकायला लागतात तेव्हा ते आधुनिक पद्धतीने टाकू शकतो आपण. तर ते कसे टाकले जातात हे मी 1 मिनिटात सांगतो. त्याच्यामध्ये जर बघितलं, आम्ही ह्या मणक्यामध्ये गाईड वायर्स टाकलेले आहेत. ह्याला गाईड वायर्स म्हणतात. आता हा 4 नंबरचा मणका आहे, हा 5 नंबरचा मणका आहे. ह्याच्यावर ह्या 4 गाईड वायर्स टाकलेल्या आहेत आणि ह्या गाईड वायरवर नंतर स्क्रूज जातात आणि फायनल इमेज ही अशी दिसते, ज्याच्यामध्ये चिरफाड एकदम कमी होते. त्याच्यानंतर रक्तस्राव कमी होतो. ऑपरेशन नंतरचा होणारा जे वेदना असतात त्या कमी होतात. ऑपरेशनला लागणारा टाईम कमी होतो आणि पेशंटचं चालणं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी चालू होतं. आणि फायनल इमेज जर बघितली, हा पुढे गेलेला मणका मागे सरकवला आहे, जागेवर बसवला आहे आणि पुन्हा भविष्यात तो मणका हलणार नाही, कारण त्याला आता आर्टिफिशियल स्क्रूचा सपोर्ट दिला आहे. आणि जी गादी खराब झालेली ती गादी पण बदलली. ह्याला हे जे इम्प्लांट असतात हे टायटॅनियमचे असतात. याचं जे मटेरियल असतं हे टायटॅनियमचं असतं. काही पेशंट हे विचारतात की हे जे स्क्रू तुम्ही टाकताय हे किती दिवसांनी काढायला लागतील. स्पाईनमधले जे स्क्रूज असतात ते नॉर्मली फ्युजन पर्पजसाठी जेव्हा टाकले जातात तेव्हा ते स्क्रू काढायची गरज पडत नाही. ते लाईफ टाईम बॉडीमध्ये असले तरी त्याची काही अडचण येत नाही. हे स्क्रू जरी बॉडीमध्ये असले आणि कुठल्या पेशंटला दुसऱ्या कुठल्या भागाचा MRI करायची गरज पडली तरीही ते बिनधास्तपणे करू शकतात, कारण हे मटेरियल याचं टायटॅनियम असतं, ते MRI कॉम्पॅटिबल असतं. हे स्क्रू भविष्यात काढायची गरज नसल्यामुळे पुन्हा तुम्हाला दुसरी आणखी मणक्याची सर्जरी करायची गरज पडत नाही. ते स्क्रू फ्युजन झाल्यानंतर तिथेच राहतात, त्याच्यामुळे काहीही बॉडीला त्रास होत नाही किंवा मणक्यात दुखत नाही.